हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर हे सकाळचं शूट केलेलं आहे. सकाळी 5 वाजता आम्ही नाश्ता करत होतो कारण का मला भूक लागलेली पिल्लूला सांभाळून. सो पिल्लू झोपलेली आणि दीपकने आणलेला ढोकळा आणि समोसा. तर कुकी बघा, जसं काय तिच्यासाठीच आणलं आणि ती बसली आहे. एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आता वाजतायत 1. मी 1 वाजता व्हिडिओ चालू केला आणि मी ऑलमोस्ट उठलेली 11:30ला उठलेली कारण का आमची पिल्लू सकाळी झोपली 5ला झोपली. तिचे बाबा यायच्या आधी ती झोपली आणि रात्रभर काय ती झोपली नाही. रात्रभर म्हणजे तिला मी 1 वाजता झोपवली तरी पण ती ऑलमोस्ट 2 वाजता उठली. तिचं कसं आहे, झोपली ना एका कुशीवर तर दुसऱ्या कुशीवर आली ना की ती उठूनच जाते. जो फर्स्ट राऊंड असतो ना तर त्याच्यामध्ये ती उठूनच जाते. सो हे आम्हाला आता सवयच झाल्या, हॅबिटच झाले. पिल्लू जागते, आम्ही जागतो आणि बाकीचे जे कामं असतात ती नंतर स्लो होऊन जातात. सो असंच काहीतरी आहे. सो आत्ता मी ब्लॉगला सुरुवात केली. आज दिवसभरात काय होईल डोंट नो, कारण का पिल्लू अजून पण झोपले. तिला मी झोपू दिले कारण का ती मध्ये उठलेली. तिने दूध पिलं, बॉटल फीड केलं मी तिला थोडंसं आणि आता ती झोपली आहे. आता तिला थोड्या वेळाने मी उठवेल. ऑलमोस्ट मी तिला 1:30पर्यंत उठवेल. हे आज काय करू डाळ राईसच करेल नॉर्मल, कारण का आता तेच करेल. आणि संध्याकाळी तिला बीटची खिचडी करेल, बीट टाकून खिचडी करून दाखवेल. मी ॲक्च्युली करणार होती टोमॅटोचं सूप. पिल्लूला पण ते आता उद्या करेल कारण का ती अजून पण झोपली आणि तिने दूध आता कमी पिलं आहे. सो तिला खूप भूक लागेल. सो सकाळचा ब्रेकफास्ट पण तिचा स्किप झाला आहे कारण का ती अजून पण झोपली आणि तिला आता उठवून पण फायदा नाही. ती किरकिर करत बसेल कारण का तिची झोप प्रॉपर झाली नसल्यामुळे. सो मी तिला आता उठवणार नाही. तिला आता मी डायरेक्ट 1:30 वाजता उठवेल. आता वाजल्या 1:15. आता पटकन तिचं जेवण करेल आणि आमचं जेवण करेल. अजून तरी मी काही केलं नाही, फक्त चहा झाला. आणि सकाळी तुम्हाला मी दाखवलं, सकाळी पिल्लूचे बाबा आलेले ऑलमोस्ट 5:30ला आलेले. तेव्हा मला भूक लागलेली खूप कारण का रात्री. आणि मग असं पण नाही की तिला सोडून मी काय खाऊ शकते किंवा काय बनवू शकते, नाही. कारण का तिचं कसं आहे, रात्री तिच्यासोबत मी कंटिन्यू हवे नाही तर मग ती किरकिर करत राहते. खेळते ती, पण तिला मी बाजूला हवे किंवा मी सोबत हवे तिच्या, असं आहे तिचं. सो मला काहीच करता येत नाही. मग पिल्लूच्या बाबांना म्हटलेलं ब्रेड आणा, पण त्यांनी आज 26 जान आहे त्याच्यामुळे स्वीट मार्ट ओपन होते तर त्यांनी समोसे वगैरे आणलेले. तर मी ते बघितलं असेल, मग ते खाल्लं आणि मी झोपले. आम्ही झोपून गेलो. मला तर एवढी झोप आली नाही, मी खाल्लं कधी आणि झोपलं कधी काहीच कळलं नाही. इवन मी व्हिडिओचा थंबनेल पण आहे ना कसा केला आणि सेव्ह पण केला नव्हता, तसाच होता. नंतर तो सेव्ह उठल्यानंतर मला कळलं की तसंच आहे आणि मी आता सकाळी व्हिडिओ पोस्ट केली ती. आणि जर पाहिले नसेल तुम्ही ती व्हिडिओ तर नक्की बघा. तर पिल्लूचं आता मी जेवण करते. आम्हाला करेल मी डाळ राईस किंवा असं नॉर्मलीच करेल कारण का पिल्लूच्या बाबांचा आज टिफिन नाही आहे, त्यांना ऑफिसमध्ये जेवण आहे. आणि मी तुम्हाला दाखवते, मी माझ्यासाठी शूज मागवलेले. तर तुम्ही पण असं काही बघत असाल ना तर तुम्ही ते घेऊ. मी शूज आहेत ना मिशोवरून मागवलेले. ह्याचा फक्त सोल मला आवडला नाही, एवढासा जरा चीप दिसतोय, पण ठीक आहे, एवढा पण वाईट नाही आहे. आणि ह्याच्या आतमध्ये ना असं फोम आहे, तुम्हाला दिसत असेल. फोम आहे, एकदम खूप जाड आहे असं फोम. इवन घातलं ना तरी मस्त वाटतं. असं हे जे सोल आहे ना खालचं ते लागत नाही. त्याच्यामुळे कोण न्यू मदर असाल ना, तुम्ही बेबी वॉकला वगैरे जात असाल ना तर तुम्ही असे शूज ना घेऊ शकता. माझ्याकडे आहेत, पण ना फ्लॅट्स आहेत आणि हिल्स आहेत आणि शूज आहेत, लेसवाले शूज. सो सारखं ते, आणि लोफर्स पण आहे एक, पण ते सारखं आहे ना घालायला हे होतं कारण का संध्याकाळी पिल्लूचे बाबा नसतात. मी एकटीच असते पिल्लूला फिरवायला न्यायला. सो मला सारखं खाली वाकावं लागतं. त्या शूजला हात लावणार, परत तो पिल्लूला लावणार. सो मला ते पटत नव्हतं, म्हणून मी हे शूज मागवले. आणि हे मस्त आहे. तुम्ही जर तुमच्या जर विश लिस्टमध्ये असतील ना हे शूज तर तुम्ही नक्की बाय करा. मला हे काहीतरी ना 200 समथिंग काहीतरी पडले, 80-89 समथिंग असं काहीतरी पडलं. जर तुम्हाला घ्यायचं असेल तर मला नक्की सांगा, मी तुम्हाला शेअर करेल ह्याचा कोड. तर तुम्ही नक्की. आणि ना फिटिंगला पण मस्त आहे, मी तुम्हाला घालून दाखवते. असं पण नाही की फिटिंगला एकदम चांगलं नाही आहे. फिटिंग पण बघा प्रॉपर बसते त्याची, इथून असं लूज पण नाही पडत, एकदम फिटिंग प्रॉपर आहे. फक्त तुमच्या ज्या साईजचं आहे ना त्याप्रमाणे तुम्ही मागवा. अगदी मस्त शूज आहेत, मला तर जाम आवडले. तर चला पटकन मी आवरते आणि भेटते तुम्हाला, जेवण वगैरे करते आणि मग भेटू आपण. चला. आणि इथे मी पिल्लूचं जेवण करते, जे की दाल खिचडी. आणि आता मी डाळ आणि तांदूळ धुवून घेतलेत.
पॅनमध्ये कुकरमध्ये मी पहिलं तूप टाकलं आहे. त्याच्यानंतर तूप मेल्ट झालं की त्याच्यामध्ये हिंग, जिराची फोडणी देणार. हे जिरं पावडर आहे ना मी घरीच करून ठेवलं आहे. तव्यावरती रोस्ट करायचं, थंड झालं की ग्राइंड करून घ्यायचं. जिरे पावडर तुम्ही नक्की यूज करा, कारण का थोडी तरी वेगळी टेस्ट येते जेवणामध्ये. सो हिंग टाकलं आणि हिंगाने कसं मुलांना गॅस, कोलिक किंवा डायजेस्टचा काही प्रॉब्लेम नाही होत. सो हिंग म्हणून यूज करायचं. हिंग, जिरा टाकल्यानंतर लसूण टाकलं. 1 पाकळीच लसूण टाकते मी आता तरी केलेला, अगदी बारीक कट करून. छोटासा टोमॅटो घेतला. टोमॅटोच्या बिया घ्यायच्या नाहीत, फक्त नुसता टोमॅटो घ्यायचा. बिया चांगल्या नसतात बाळांसाठी. आणि नंतर मी वरून टाकलं डाळ आणि तांदूळ मिक्स करून टाकलं धुवून. तांदूळची क्वांटिटी मी जास्त घेतली आहे आज, कारण का डाळ पिल्लूला असते. सो तांदूळची क्वांटिटी जास्त घेतली, डाळ कमी घेतली. हवे तेवढं आपल्याला पाणी टाकायचं. जसं तांदूळ असेल आपला मोठा असेल थोडा, तर पाणी जास्त टाकायचं. आणि आता मी थोडी हळद टाकते. हळद टाकल्यानंतर थोडासा गरम मसाला आणि धणे पावडर. तर तुम्ही धणे पावडर आणि गरम मसाला स्किप करू शकता जर तुमचा बेबी अंडर 1 इयर असेल तर. सो पिल्लूला मी आता थोडेसे स्पायसेस द्यायला लागले आणि मीठ टाकले. पिंक सॉल्ट वापरते, तुम्ही पण पिंक सॉल्ट वापरा, नॉर्मल मीठ वापरू नका बेबीसाठी, नाही तर शेंदा मीठ म्हणून येतं ते. आणि आता माझं झालं तर ह्याला मी रवीने असं विसळून घेते, कारण का थोडंसं घट्ट होतं आणि तांदूळ थोडा मोठा होता, त्याच्यामुळे मी तसं केलं. तर तुम्ही बघितलं मी त्याला थोडंसं रवीने फिरवल्यानंतर थोडंसं हे झालं. तुमचं जर बेबी प्युरी टाईप खात असेल तर तुम्ही हे मिक्सरला लावून देऊ शकता, म्हणजे टेस्टी लागतं. आणि हे खाऊन झाल्यानंतर पिल्लू झोपलेली, आंघोळ वगैरे तिची झाली, तिला मी झोपवलेलं, कारण का जेवल्यानंतर थोडा खेळली आणि झोपली ती. आणि ऑलमोस्ट ती 5-5:30ला उठलेली. 5-5:30ला उठल्यानंतर मी परत तिला दूध देते थोडं, आणि नंतर मग तिला एक फ्रूट भरवते नेहमीप्रमाणे. सो तिथे उठलेली, खेळत होती. त्याच्यानंतर मग आम्ही थोडं खाली वगैरे गेलो, थोडी भाजी आणायची होती, बीट आणायचं होतं, पिल्लूचं जेवण करायचं होतं त्याच्यामुळे. सो मी आता बीटची खिचडी करते. बीट घेतलं, गाजर घेतलं, मटार घेतले कापून थोडेसे, आणि लसूण घेतलं, बस. आणि आता सेम फोडणी देणार आहे. आधी मी तूप टाकलं आहे कुकरमध्ये. माझी जी पिल्लूला मी तडका देते ना तो सेमच असतो, काही त्याच्यात डिफरंट नसतं. अजून तरी मी काही त्याच्यात ओनियन वगैरे टाकत नाही आहे. सो मी आता सेम हिंग आणि जिऱ्याचीच फोडणी देणार, आणि 1 पाकळी लसूण आणि बाकीचे जे व्हेजिटेबल्स आहेत ते. आणि मी आता ओट्सची खिचडी करते, कारण का सकाळी झालेली भात आणि डाळची, आणि आता काहीतरी डिफरंट टेस्ट म्हणून मी आता ओट्सची खिचडी करते. सो सेम लसूण टाकलं आणि जे व्हेजिटेबल्स आहेत ते टाकले. ओट्स होते त्याच्यामुळे मग मी मटार आहेत ना बारीक केले, कारण का बटारची साल येते ना, त्याच्यामुळे ते बारीक केलं ना की बरं पडतं. सो गाजर आणि बीट, शक्यतो तुम्ही आहे ना गाजर आणि बीट आहे ना किसून टाका, जेणेकरून ना शिजतं पटकन, कारण का नंतर ना मला ग्राइंड करावं लागलं. ते बीट आहे ना बारीक होत नव्हतं. हार्ड राहिला ना की थोडंसं भीती वाटते की घशात अडकेल की नाही, ते चावतात पण भीती वाटते आपल्याला. सो किसून टाकलेलं ना बरं, पटकन शिजतं, गॅस पण कमी यूज होतो, त्याच्यामुळे किसून टाका मोस्टली करून. आणि रवीने तुम्ही हे केलात ना की ते इझिली बारीक पण होऊन जातं. सो मी आज कट केलेलं कसं काय ते. आणि मग नंतर ओट्स टाकले, ते पण एकत्र करून घेतले, आणि ह्याच्यामध्ये हळद आणि सेम मसाले टाकले थोडेसे. तुम्ही फक्त हळद पण टाकू शकता. मी मसाले का टाकते, आता पिल्लू थोडी 1 इयरची झाले, थोडी तिला स्पायसेसची टेस्ट यावी म्हणून मी तिला स्पायसेस देते थोडे. अगदी मी चिमूटभर पण नाही टाकत, अगदी तांदळाचे 2 दाणे असतात ना तेवढंच टाकते मी तिला. आणि पाणी टाकते, थोडंसं मीठ टाकते, बस झाली आपली खिचडी. थोडंसं असं व्हेरिएशन केलं ना जेवणामध्ये की ते पण खातात. सारखं तेच दिलं ना की ते पण वैतागतात. सो तुम्ही पण अशा ना थोड्या व्हेरिएशन करा, जेणेकरून बाळ आवडीने खातं. तुमचे पिल्लू खेळतोय, बुक खातोय. बुकची अवस्था केलं बघा आत्तापासूनच. कळत तर काय नाही, उगाच असे पेज असे पलटते आणि फाडून टाकते, आणि पाटलायलाच हवे, चांगला अजिबात नको आहे तिला. बघा आता मी ठेवते मला चहा. माझं डोकं दुखते जाम दुखते जाम. काल मला आमची पिल्लू काल रात्री 2 वाजता उठली आणि सकाळी झोपली. याला बाय आमच्या याला बाय. कोणत्या भूताने झोप नेली काय माहिती, कुठल्या भूताने झोप नेली काय माहिती. मला सगळे म्हणतात
की तू प्रेग्नन्सीमध्ये जागी राहायचीस ना रात्रभर, म्हणून तर पिल्लू पण जाते. कसं बघतोय ढोलू लांब, कसं बघतोय ढोलू लांब, कसं बघतोय ढोलू लांब. जी मी आज तुम्हाला खिचडी, ओट्सची खिचडी शेअर केली ना, तशीच सेम तुम्ही राईसची पण करू शकता. मी ओट्सची का केली, दुपारी तिला राईस आणि हे दिलेला, परत तीच टेस्ट वेगळी असेल व्हेजिटेबल टाकले म्हणून, तरी पण म्हटलं जरा वेगळं म्हणून मी ओट्सची खिचडी केली. तर तुम्ही पण तशी करू शकता. आणि इवन तुम्ही ती आहे ना, आता पिल्लू आमची 1 इयरची आहे, तर सो मी तिला स्मॅश करून देणार. आणि जर तुमचा बेबी 8, 9, 10, 11 मध्ये असेल ना, तर तुम्ही पण देऊ शकता ती खिचडी. फक्त तुम्ही मिक्सरला ना ती ग्राइंड करून द्या प्युरी फॉर्ममध्ये, आणि थोडंसं पाणी ऍड करा. थिक नका देऊ थोडंसं, ते कारण का त्यांना गिळायला जरा बरं पडेल. प्युरी फॉर्ममध्ये असेल एकदम पातळ असेल तर तसं पण तुम्ही देऊ शकता. नुसती वोट्स आणि त्याच्यामध्ये तुम्ही तुपाची फोडणी देऊन, आणि त्याच्यामध्ये एक दिवस कॅरेट, एक दिवस मटार, एक दिवस बीट असं पण टाकून देऊ शकता ग्राइंड करून, ते पण चांगलं लागेल. कधीतरी असं तुम्ही वेगवेगळं देत जावं. त्यांना ना टेस्ट वेगळी आली ना की ते आवडीने खातात. पिल्लूनी अजूनपर्यंत असं नाहीये की कुठलं खाणं रिजेक्ट केलंय, जे मी तिला आधीपासून देते ते. आता दूध चपाती, आता मी तिला नवीन जे ट्राय करते ना, ते ती हे करते, म्हणजे त्याला टेस्ट नाही आहे ना जरा पण, अशी स्पायसी मसाले, थोडासा स्वीटनेस असं जे नाहीये ना, पिल्लू ते तोंडात नाही घालायचं, तर ते ती रिजेक्ट करते. आता व्हेजिटेबल मी कुठले पण टाकले ना, तर ती आवडीने खाते. आता मी हळूहळू आहे ना तिला सगळ्या अशा व्हेजिटेबल, माईट बी उद्या मी साबुदाणा वडा करणार आहे. सो पोटॅटो मी थोडासा बॉईल करेल, आणि स्वीट पोटॅटो पण बॉईल करेल. तर मी आहे ना हिला आहे ना छोटीशी टिक्की करेल, माझी पॅटीस टाईप. तर बघूया ती खाते का उद्या मी तिच्यासाठी करेल. आता बीट पण आहे, सगळ्या व्हेजीस पण आहेत, ती खाते त्या. बघूया उद्या ब्रेकफास्टला मी ते करेल. ब्रेकफास्ट करण्यासाठी मॅडम आमच्या उठल्या तर पाहिजे सकाळी. मॅडम आमच्या झोपतातच सकाळी 5 वाजता, आणि दुपारी उठतात 1 आणि 2 वाजता. चला, आता मी तिला जेव्हा भरवेल ना, तेव्हा मी तुम्हाला दाखवेल की कशी झाली आहे ती. मी पण अजून बघितली नाहीये. तुम्ही सिप्पर घेतलं नसेल ना, तर तुम्ही हे सिप्पर अशा टाईपमध्ये घ्या पाणी पिण्यासाठी. चांगलं आहे. आधी तुम्ही दुधाच्या बॉटलने ट्राय करा, नंतर मग हे सिप्पर तुम्ही देऊ शकता. इवन ते ना असं डाऊन पोझिशनला ठेवलं ना, तरी पण त्याचं पाणी गळत नाही आहे त्याच्यातून. हे मला आवडलं, आणि चांगलं आहे एकदम. आणि पियाला थोडं नाटक करतं, पण पिते. जरा ते निप्पल आहे ना पुढचं फ्लॅट, ते चावते ती, पण पिते ती. थोडं करून पियेल. जशी तिला हॅबिट होईल तसं ती पियेल. आता कधीपर्यंत एकदम स्मूथली तिचं पिणं होईल काय माहिती, पण ती पिते. जाऊन ते थोडं तरी ती पिलं तरी बस आहे याच्यानी. नाहीतर मी जेवण करताना तिला पाजतच असते, आणि मध्ये तिला असं देतच असते पाणी. पियेल तेवढं पियेल, नाही पियेल तर नाही पियेल असं. आणि मोस्टली करून गरम पाणीच द्या, साधं पाणी अजिबात पाजू नका. गरम पाणी बॉटलमध्ये करून ठेवा, जेणेकरून त्यांना पॉटी पण नीट होते, सर्दी खोकळा अजिबात काय होणार नाही. त्याच्यामुळे गरम पाण्याची सवय लावा. अगदी 4-5 वर्षाची होईपर्यंत गरम पाण्याचीच सवय लावा, म्हणजे एकदा सवय लागली ना की ते बरोबर पितात. ती बघा कशी नाटक करते, इकडून तिकडून फिरवते, मधूनच ती पिते. 1 नंबरचा नाटक पोरगा आहे, नाटक. आणि पिल्लू उठली की आमच्या घराचा अवतार हा होतो, असा अवतार होतो. आणि झोपली की परत आवरायचा, परत पसारा भरायचा, नाही सॉरी पसारा करायचा, परत आवरायचा, परत पसारा करायचा, असंच चालू असतं दिवसभर. आता झाली याची सवय. आज तर माझं डोकं एवढं दुखते काय माहिती. आता चहा ठेवते, हिचं पाणी थोडं पिऊन झालं की. आताशी 7:30 वाजले, पिल्लूला 8:30 वाजता भरवेल. पिल्लूचा टायमिंग फिक्स आहे. मी तिला आहे ना 8:30ला भरवते, आणि दुपारी 3 नाही तर 2:30ला. हे तिचं टायमिंग म्हणजे मी फिक्स करून ठेवलंय. त्याच्यावर तिचं दूध डिपेंड असतं. मी तिला दिवसातून सांगते तुम्हाला, मी तिला दिवसातून सकाळी जर लवकर उठली ना, तर तिला मी दूध न देता प्युरी देते कसली तरी, नाही तर ब्रेकफास्ट देते, असं काहीतरी करून. नंतर मग तिचा लंच होतो,
आणि नंतर मग तिला फ्रूट भरवते इव्हिनिंगला एक, आणि मग लास्टला डिनर होतो आणि मग दूध. असं तिचं चालू असतं. दूध मी तिला दिवसातनं फक्त 2दा, नाहीतर मोस्टली करून 2दा नाही तर 3दाच देते. मोस्टली करून 3दा देते. त्याच्यावरती अजिबात तिला दूध देत नाही मी, कारण का आता मोठी झाली आहे. आणि दूध पण ती एवढं नाही पित. बॉटलमधलं मोस्टली करून 3दाच पिते. जेवण तिचं अगदी पोटभर असतं आणि तिला आधेमध्ये मी असं काहीच देत नाही, जेणेकरून तिचं जेवण आहे ना, ती अगदी नीट खाते आणि जरा पण टाकत नाही, नीट जेवते ती. सो तुम्ही पण असं आधीमध्ये भरवत नका जाऊ. म्हणजे कसं जे आपण त्यांना करतो ना आवडीने, ते अगदी नीट व्यवस्थित खातात, पोट भरून खातात आणि तीच त्यांना सवय राहते. नाहीतर मग मोठे झाले की खाऊ खा, हे का ते का. कुरमुरे मी देते तिला मध्ये मध्ये असंच कधीतरी म्हणजे मी रोजच देते असे कुरमुरे. म्हणजे त्याला तिला स्वतःच्या हाताने खायची सवय लागेल. चपाती देते, असं छोटं छोटं देते तिला. पण असं नाही की तुम्ही मध्ये सारखं 5-5 मिनिटांनी, अर्ध्या तासांनी दूध मी नाही देत तसं. जर तुमचं बाळ छोटं असेल तर ते देणं ऑब्वियस आहे, कारण का 3-3 तासांनी, 4-4 तासांनी ते देणं भागच आहे आपल्याला. पण जसं जसं मोठं होतं ना तसं त्यांचं शेड्यूल बनवून ठेवा, जेणेकरून ते अगदी नीट जेवतील. आणि इथं बघा पिल्लूला मच्छर चावला. माझ्या एरियामध्ये ना जाम मच्छर आहेत, जाम मच्छर आहेत जाम. आता पायाची नखं आमच्या पिल्लूचे उद्या कट करणार बाबा म्हणजे मी करणार, बाबा फक्त डायव्हर्ट करणार. घाणेरडा. हे बघून ना जरा बरं वाटतं, पण ती गाणी लावली ना की माझं डोकं असं पकडतं ना, नुसतं तेच असतं. एक मोठा हाती घुमने गया, लकडी की काटी, नानी तेरी मोरनी की. म्हणजे एवढी गाणी हे झालेत ना की डोकं म्हणजे धरतं लिटरली ते ऐकून. आणि जेव्हा ती गाणी बंद होतात ना तेव्हा असं वाटतं हा काय शांतता झाली. लिटरली तुम्हाला पण असं वाटत असेल, जर तुम्ही न्यू मॉम असेल, तुमच्या पण मुलांना गाणी अशी आवडत असतील तर नाटक बघा. नाक बघा केवढं फुगवते. चला आता मी पटकन चहा ठेवते. माझा इथे चहा झालाय. अर्धा चहा गॅसने खाऊन घेतला माझ्या पिल्लूजवळ. आणि ही अजून पण पाणी पिते, ऑलमोस्ट भरपूर पाणी पिते आज पोरगी. का माहिती पिली की सगळं टी शर्टवर सांडलं, मला बघावं लागेल. सगळं टी शर्टवर सांडलंय अर्ध. चला बस. पण पिलं बऱ्यापैकी, नंतर जेवायची नाही. भरपूर होतं पाणी, पिलं. असं देऊन टाकायचं हातामध्ये, मग आता ऍटलिस्ट चावून थोडं तरी 1-2-3-4 ड्रॉप जातात पोटामध्ये, मग एवढं काय नाही वाटत आपल्याला. पिल्लूला बघा काय घातलंय, तिच्या बाबांचा शर्ट घातलाय तिला. तिच्या बाबांचा शर्ट घातला तर ती माझ्याकडे आता एक हात अडकला तिच्या. कशा ती अशी झाली. आता त्याला ह्याच्याने मी असं स्मॅश करून घेईन आणि तिला भरवाई तुम्हाला दाखवते स्मॅश केल्यानंतर कशी. आता मी बनवलंय, मी मिक्सरला लावून घेतलं, कारण का बीट आहे ना ते बारीक होतच नव्हतं. मला वाटतं बीटसाठी मला भरपूर शिट्या काढाव्या लागतील, कारण का मी जेव्हा बीट टाकलं ना तेव्हा किसून टाकले. ह्याच टायमिंगला बारीक कट करून टाकले. तर तुम्ही किसूनच टाका, ते लगेच शिजून जातं. उगाच गॅस पण वेस्ट नाही होत. सो आता मी हे तिला भरवते. हे तुम्ही प्युरी फॉर्ममध्ये देऊ शकता मुलांना, 10 महिन्याच्या 11 महिन्याच्या मुलांना चालू शकतं. तर चला पटकन मी भरवून घेते. फक्त स्पायसेस नका टाकू तुम्ही, जे मी टाकलेत ते गरम मसाला आणि धणे पावडर. चला मी पटकन पिल्लूला भरवून घेते. तुम्हाला दाखवते पिल्लू कशी खाते. जरा पण नाही ती नाटक करत खाण्याच्या बाबतीत, जरा पण नाही. ती वाकून काय बघते, मी खाते की काय बघते ती. खाते ती मस्तपैकी आवडीने. चला पटकन मी तिला भरवून घेते. रात्री सांभाळणं म्हणजे ना, म्हणजे लहान मुलांना रात्री एकटंच जो हँडल करणं, खरंच मानली पाहिजे त्याला. जसं माझं होतंय ना हात, माहित आहे असं सगळीकडे पडलेलं असतं. नुसतं किचन आवरण्यासाठी मला ना एवढी भांडी तिला द्यावी लागतात, आणि परत तेवढीच हे असं टाकून दिलं तर सगळं. उद्या पिल्लूच्या बाबांना सुट्टी आहे, सो आता उद्याच सगळं हे आवरा. मला अजून जेवायचं पण आहे. ह्या बॉटल आता नंतर धुवे. बेडचा पण माझ्या मेस पडला, तर तिचे सगळे नाईट सूट वगैरे सगळं मला काढून ठेवावं लागेल. आता ते करते. दिवसा काय नाही वाटत एकटं सांभाळायला. हे पण सगळं टाकून दिलं असंच मी.
कंटाळा आहे तो कंटाळा. आता हिचं सगळं काढलंय. 2 जोड सॉक्स हे काढून ठेवले. काय करते बघून बघितलं, पडदा ओढते तर रॉड डोक्यात पडला तर, आणि हे सगळं माझं असं पडलेलं. पिल्लू अगं ते नाही ओढायचं बाबू, इकडे ये. हे बघ ना, तिला ना असं नवीन काय लावून दिलं ना जे तिने बघितलं नाहीये, मग ती एका ठिकाणी थांबते. जर तिने ते बघितलंय ना मग ती तिथे नाहीच थांबत, नुसती वळवळ वळवळ, मग इकडे पळ तिकडे पळ असं चालू असतं. मग मला काय करायला लागतं, मी जेव्हा काम करते ना तेव्हा पण सारखी नवीन नवीन रोज रोज गाणे आणू कुठून. सो मला असं काहीतरी करावं लागतं, शोधावं लागतं खूप, आणि मग तिला लावून द्यावं लागतं. म्हणजे तिने ते चित्र कधीच बघितलं नाहीये आणि ती पहिल्यांदा बघते, असं मला लावून द्यावं लागतं. आता हे तिने बघितलं नाही तर बघत बसली तर ठीक. आणि हे कुकीचं मला असं ठेवावं लागतं, ती ना जाते आणि हात टाकून देते त्याच्यामध्ये. आता पटपट हे सगळं आवरते. हा पिल्लूला मगाशी शर्ट घातलेला सगळं आवरते आणि मग भेटते तुम्हाला जेवण वगैरे. वरती बघा कसं ठेवते. मगाशी चालले पण आता ते चालू एवढी मस्ती करते पण सगळं म्हणजे पाय बघा बरोबर कुठे पाय लावला तिचा पहिला चढलाय पिल्लूचा. पिल्लू बघते स्पार्केबिलिटी, तिला लावून दिले कारण का मला काम करून देत नव्हती. तुम्ही तर बघितलं. म्हणजे दिवसभर एकटी जर असेल ना मी तर मी सांभाळू शकते, पण रात्रीचं कसं होतं, रात्री आपल्याला सगळं घर नीटनेटकं ठेवावं लागतं, किचन स्वच्छ ठेवावं लागतं. आणि करते बघा नाटकी कशी, नाटको नुसतं आवलं ढोंगा आहे ढोंगा. कशी उभी आहे बघा. हां, तर रात्रीचं सगळं किचन इवन घर पण क्लीन करावं लागतं, कारण सकाळी उठून आपल्याला जेवण, नाश्ता, बेबीचा नाश्ता, बेबी म्हणजे ही आमचा बाबू, तिचा नाश्ता सगळं असतं. त्यामुळे किचन खराब दिसलं की करायची इच्छा होत नाही. त्यामुळे रात्री खूप सगळं स्वच्छ ठेवावं लागतं आणि ते करण्यातच माझा दम निघून जातो. जर दिवसभर एकटी असेल ना तर मी पिल्लूला सांभाळू शकते. अगदी मी जेवली नाही ना तरी मी हिला सांभाळू शकते, पण रात्री थोडं मुश्किल होतं सांभाळणं मुश्किल नाही होत, म्हणजे फक्त कामं असतात ती, आणि मला जेवायचं असतं ते माझ्यासाठी मुश्किल होतं. बाकीचं मला काही काम नसतं. दीपक जातो तेव्हा मी सगळी कामं आवरून टाकते. फक्त भांडी असतात आणि छोटी मोठी कामं, हिचा पसारा वगैरे असतो तो आवरायचा असतो, बस. बाकी काय नसतं. मी काहीच ठेवत नाही काम रात्रीचं एवढं. आणि आता जस्ट उद्या आहे सॅटर्डे, सो उद्या करणार मी साबुदाणा वडा. हिला टिक्की करेल. हे आता आमचं कधी सकाळी उठतोय त्याच्यावरती आहे हिचा ब्रेकफास्ट. सो आता बटाटे बॉईल केले. आता पिल्लूला झोपेल 12:30पर्यंत, कारण का हिला जर मी आता झोपवलं ना लवकर तरी लवकर उठणार आणि मला परत रात्रभर सकाळभर जागवत ठेवणार, म्हणजे माझी झोप जरा पण नाही होणार. शेंडू बघा आमच्या कुठं गेलाय. तर चला, आज मी तुम्हाला 2 रेसिपी शेअर केल्या पिल्लूच्या, जे की तुम्ही तुमच्या अगदी 8 मंथपासून नाही तर 9 मंथपासून चालू करू शकता. बेबीना खातात ते. फक्त जे स्मॅश करायच्या ऐवजी आपण मिक्सरला ग्राइंड करायचं, बस एवढंच, बाकी काही नाही. आणि बाकी सगळे व्हेजिटेबल वगैरे ते चालू शकतात, कारण का त्याच्यात सगळे विटॅमिन A, B, C, E
हे सगळे विटॅमिन असतात, जसं की बीटमध्ये असतं, त्याच्यामध्ये डायजेस्टिव्ह सिस्टीम चांगली होते त्यांची. इवन तूप पण चांगलं बॉडीला, वेट गेन होतं. आणि जर तुम्हाला पटकन वेट गेन करायचं असेल ना बेबीचं, तर तुम्ही बनाना खायला द्या. 1 दिवस आड 2 दिवस आड असं करून द्या बस. आणि नाचणीचं सत्व पण द्या. मी पिल्लूला बंद केलेलं, आता परत चालू करेल, कारण का मला वाटलं त्याच्याने तिला पॉटीला त्रास होतोय, पण नाही. आता मी करणार आहे काऊ मिल्क बंद केले. आता बघूया काऊ मिल्कनी काय इफेक्ट पडतोय का. आज आहे 3rd डे, आज बघूया. आणि काय बोलत होती, तर मी आजचा व्हिडिओ इथेच एंड करते. पुन्हा एकदा भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केल्याशिवाय अजिबात जाऊ नका. चला तर बाय बाय.